नक्या म्हणला चल जरा फिरून येऊया म्हणून जाऊन गाडीतनं बसून घेऊन गेलं. खुश किती झाले लागले स्माईल द्यायला. ट्रॅक्टरवाला हॉर्न वाजवत गेला हो म्हणून. तर इकडं बघतोय तर काय सगळी गर्दीच गर्दी. लाक्या काय गाडी थांबवा ना. तर म्हणलं चला कुठं नेतोय बघूया. ह्यो काही सांगना पण कुठं जायचं आहे काय जायचं आहे. आणि क्वालिटी लागलाय म्हणायला. आता म्हणलं हे कुठं नेते क्वालिटी करत काय माहिती. म्हणलं का जेवाय नेतोय बघूया. तर वर काय आलो किरण शेठच्या दुकानाजवळ. किरण शेठ काही दिसलं नाही ती. तर म्हणलं दुकानच बघूया उघड आहे का नाही. तर वर काय दुकान दिसणं झालं या. बघतोय तर वर काय इमॅजिन टॅटूचं दार आहे हो, पण किरण शेठ बसली ती आतमध्ये. लखनला विचारलं तर काय करायचं नक्की कुठं जायचं आहे. लखन म्हणला चल मी नेतो तुला. तर बघतो तर काय इथं खुर्ची प्रदर्शन भरले. लक्याला म्हणलं थांबव जरा बघून येऊया आतनं कोण दिसतंय का. लक्या म्हणला काय बघायचं असेल तुला नेतो एका ठिकाणी. तर म्हणलं ह्यो कुठं नेतोय काय माहिती. तोपर्यंत दिसले शैलेश दादा म्हणलं आता कुठं निघाली ती. तर वर आता शैलेश दादा आम्हाला बघून वाटलं इथे वाटतं मागणं. तेवढ्या शैलेश दादाची एंट्री झाली. शैलेश दादा आले मागणं. तर म्हणलं शैलेश दादानं काही नवीन गाडी घेतली काय. शैलेश दादा निघालेलं कामानिमित्तानं बाहेर. शैलेश दादानं दिली एक स्माईल चांगली. तर म्हणलं लखन काय कुठं थांबवत नाही गाडी. आता कुठं घेऊन जाते काय कळेना. तेवढ्यात लखन लागला मोठ्यानं गाणी म्हणायला. तर म्हणलं ह्याला गाणी म्हणायला लागली म्हणलं लखन पेटलाय आज. म्हणलं ह्याच्या मनाला लय लागलेलं दिसतंय काहीतरी. ह्यो काय सांगा नक्की कुठं जायचं आहे काय जायचं आहे. ताकारी आली तरी काही कळेना. आता म्हणलं हे नक्की कुठं नेतोय बघायच का. म्हणलं इस्लामपूरला नेतोय कोणाला ठाव. आणि एकटंच लागलेलं गाणी गायला बेवापागत. आता म्हणलं ह्याचं मन आणि कोणी दुखवलंय काय. बाबा ऐकना. म्हणलं गप बस जाऊया बरं बाबा म्हणलं नाही. ताकारी संपली तरी काही सांगतावर दिसली भाग्यश्री हॉटेलचं नुकतंच उद्घाटन झालेलं. आता म्हणलं जेवायला जायला लागतं. लाकीला म्हणलं घे भाग्यश्री हॉटेलला. तर लखन काय सरळ गाडी आहे अशीच काही थांबवणच. तर म्हणलं ह्यो काय गाडी थांबवणार म्हणल्यावर ह्यो कुठं नेतोय काय माहिती. काही सांगना एकटाच बडबडायला लागलाय गाणी मोठ्यानं. काय आवाज पण कमी करना. म्हणलं ऊस घे तर ऊस घ्यायला पण